नाणेकरवाडी तालुका खेड येथे सुमारे 150 किलो गांजा मिश्रित बंटा गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला होता। एनडीपीएस प्रकरणात आरोपी दिलीप हुकुमतराय कुंदवाने यांना खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे। आरोपीकडून कोणतीही अंमली पदार्थांची जप्ती झालेली नसल्याचा तसंच तपास जवळपास पूर्ण झाल्याचा मुद्दा ग्राह्य धरत न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण आदेश दिला। नाणेकरवाडी तालुका खेड जिल्हा पुणे येथे उघडकीस आलेल्या गांजा मिश्रित बंटा गोळी तस्करी प्रकरणात आरोपी दिलीप हुकुमतराय कुंदवाने यांना खेड राजगुरुनगर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश AS सय्यद यांच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे। चाकण पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात 9 मे 2026 रोजी राहुल सिंग लोधी हा बेकायदेशीररित्या अंमली पदार्थांचा साठा करून त्याची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी राहुल सिंग लोधी यांच्या निवासस्थानी छापा टाकला असता त्याच्या ताब्यातून 149 किलो 715 ग्रॅम वजनाच्या गांजा मिश्रित अंमली बंटा गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या। वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की जप्त करण्यात आलेला संपूर्ण अंमली पदार्थ सह आरोपी राहुल सिंग लोधी याच्या ताब्यातून मिळाला असून आरोपी कुंदवानी यांच्याकडून कोणतीही जप्ती अथवा वसुली झालेली नाही। तसेच आरोपीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसून तपास जवळपास पूर्ण झाला आहे। अद्याप दोषारोपपत्र दाखल झालेले नसून खटला निकाली लागण्यास बराच कालावधी लागू शकतो असेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपी दिलीप हुकुमतराय कुंदवानी यांचा जामीन अर्ज मंजूर केला।